नमस्कार, मी विशाल पाटील। राज्यामध्ये बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले वाढलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तर जिथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या नागपूरमध्ये सुद्धा बिबट्यानं उच्छाद मांडलेला आहे। या गंभीर मुद्द्यावरती लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनावणेंनी चक्क बिबट्याचा वेश परिधान करून विधान भवनामध्ये प्रवेश केला होता। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा पुण्यामधील जमीन व्यवहारावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। अजित पवार यांच्या पक्षाची 2018 पासून त्या जमिनीवरती नजर होती असा दावा दमानी यांनी केलेला आहे। दरम्यान अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्ब प्रकरणामध्ये आता शेकापनं देखील उडी घेतलेली आहे। भरत गोगावले यांचा अशाच प्रकारचा एक व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी केलाय। त्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय। तर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, कारण मतदार याद्या जाहीर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर होती तरी देखील घोळ कायम असल्यानं निवडणुका आता पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। तर नाशिकमधील मूलविक्री प्रकरणामध्ये आता धक्कादायक खुलासे होताना दिसतात। दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केलेल्या महाविद्यालय श्रेणी तपासणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपला मोर्चा भारतीय तांदळाकडे वळवलाय। नव्याने टॅरिफ लादण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिलेत आणि अशामध्ये बॉक्स ऑफिसवरती धुरंधर सिनेमाचा जलवा पाहायला मिळतोय। मात्र सध्या चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे रहमान डकैतची। याच सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राज्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी विधानसभेमध्ये अनोखं आंदोलन केलं। त्यांनी तर थेटपणे बिबट्याचा वेश परिधान करून अधिवेशनामध्ये प्रवेश केला। पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भ असा बिबट्यांचा उपद्रव वाढलेला असून अनेक नागरिक आणि लहान मुलांना जीव गमवावा लागलेला आहे। जुन्नरमध्ये तर 3 महिन्यात 55 मृत्यू झाल्याचा दावा सोनावणे यांनी केलेला आहे। वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल त्यांनी आपला संताप व्यक्त केला। नागरिकांना मानेला लोखंडी पट्टा लावण्याचं तसंच घराभोवती करंट सोडून बसण्याचे सल्ले देण्याऐवजी सरकारनं या समस्येवरती कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। नागपुरात त्यांच्या या कृतीची आणि ज्वलंत मुद्द्याची जोरदार चर्चा झाली। तर या संपूर्ण गंभीर परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी महायुती सरकारनं एक अनोखा उपाय सुचवला। बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये 4 माणसांचा मृत्यू झालाय तर 1 कोटी रुपये भरपाई द्यावी लागते। मृत्यूनंतर भरपाई देण्याऐवजी 1 कोटी रुपयांच्या शेळ्या जंगलात सोडा, जेणेकरून बिबटे गावात येणारच नाहीत असा अजब सल्ला वनमंत्री गणेश नाईकांनी दिलाय। त्यांचं हे सर्व म्हणण्यामागचा उद्देश इतकाच असावा की जंगलामध्ये बिबट्यांसाठी पुरेसे खाद्य उपलब्ध झाल्यास त्या अन्नाच्या शोधामध्ये मानवी वस्तीकडे वळणार नाहीत आणि मनुष्यहानी टाळता येईल। मात्र त्यांच्या या सल्ल्याचाही शरद सोनावणेंनी जोरदार समाचार घेतला। शेळ्या सोडून काही होणार नाहीये, कारण शेळ्या जंगलात जातील, मात्र बिबटे तर आता उसात आणि आमच्या घराजवळ आलेले आहेत। त्यामुळे जे सचिव मुंबईमध्ये एसी रूममध्ये संरक्षणात बसतात किंवा राहतात त्यांना ग्रामीण भागातील परिस्थिती माहिती नाही असं शरद सोनावणे यांनी म्हटलंय। दरम्यान या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। जो काही बिबट आला आणि काही लोक जखमी पण त्याच्यात झाले आहेत, त्या लोकांच्या प्रति आमची संवेदना आहे। त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत। राज्याच्या विविध भागामध्ये जो काही बिबट्याचा एक प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय त्या संदर्भात वन विभागाने आता काम सुरू केलेलं आहे। जवळपास मला असं वाटतं 22 बिबटे आतापर्यंत पकडलेले आहेत।
मोठ्या प्रमाणात ट्रॅप्स लावलेले आहेत आणि आपण रेस्क्यू सेंटरचं काम हाती घेतलं आहे. एकदा हे रेस्क्यू सेंटर तयार झाले की मग बिबट पकडण्याचा वेग आपल्याला वाढवता येईल. जो जंगलातला बिबट आहे त्याच्यापेक्षाही जो शेतातच जन्माला आला, जो उसातच जन्माला आला असा जो बिबट आहे हा जास्त शहराकडे येतो आणि म्हणून त्या सगळ्यांना पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये नेणं या दृष्टीनं आता आपण कारवाई करतोय. थोडा कालावधी त्याला लागेल. वन विभागानं 2022 मध्ये बिबट्यांची गणना केलेली होती आणि त्यावेळी राज्यामध्ये सुमारे 2285 बिबटे असल्याचं आढळून आलेलं होतं. आता नैसर्गिकरित्या विचार केला असता गेल्या 3 वर्षांमध्ये बिबट्यांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. आता 2026 मध्ये बिबट्यांची पुन्हा एकदा गणना केली जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे तोपर्यंत ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होईल अशी शक्यता देखील आहे. बिबट्या हा प्राणी केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची 1 मध्ये येतो आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी काही मर्यादा देखील आहेत. राज्य सरकारचंही हेच म्हणणं आहे आणि या परिस्थितीवरती मात करता यावी म्हणून सरकारनं एक युक्ती लढवली आणि बिबट्याचा समावेश हा अनुसूची 1 ऐवजी 2 मध्ये करण्यात यावा अशी विनंती सरकारकडे केलेली आहे. आता या विनंतीमुळे नेमकं काय होईल त्याआधी समजून घेऊयात आणि त्यासाठी आपल्याला वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गतच्या दोन्ही अनुसूची तपासाव्या लागतील. तर अनुसूची 1 अंतर्गत धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणाची तरतूद करण्यात आली. या अनुसूचीनुसार कायद्याच्या उल्लंघनासाठी उच्च दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. तसंच मानवी जीवनाला धोका नसलेल्या वन्य प्रजातींची संपूर्ण भारतामध्ये शिकार करण्यासच मनाई करण्यात आलेली आहे. या सूचीमधील प्रजातींना संपूर्ण संरक्षण प्रदान केलं जातं. दरम्यान या प्राण्यांच्या व्यापारावरती बंदी घालण्यात आलेली आहे. या अनुसूचीतील प्राण्यांची यादी पाहायची झाली तर यामध्ये सगळ्यात आधी येतो तो म्हणजे वाघ, काळवीट, हिमालयीन तपकिरी अस्वल, भारशिंगी हरिण, निळादेव मासा, डॉल्फिन, चित्ता, बिबट्या, धनेश, भारतीय मृग यांचा यामध्ये समावेश आहे. आता अनुसूची 1 पाहिल्यानंतर अनुसूची 2चा जर का आपण अभ्यास केला तर या सूचीमधील प्राण्यांनाही उच्च संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. या सूचीमधील प्राण्यांच्या व्यापाराला सक्त मनाई आहे. दरम्यान मानवी जीवाला धोका असल्याशिवाय त्यांची शिकार करता येत नाही. यात कीटक असलेल्या कोहिनूरचा, आसामी माकड, बंगाली हनुमान लंगूर, मोठे भारतीय उदमांजर, भारतीय कोल्हा, काश्मीरी उडणारी खार आणि काश्मीरी कोल्हा यांचा त्यामध्ये समावेश आहे. एकूणच काय तर तुमच्या लक्षात आलं असेलच की बिबट्याचा समावेश हा अनुसूची 1 मध्ये आहे आणि त्यामुळे कायद्यानुसार त्याचं काही करता येणार नाही. मात्र जर का बिबट्याचा समावेश हा अनुसूची 2 मध्ये करण्यात आला तर मात्र मानवी जीवनाला धोका असल्याचं कारण देत त्याला ठार करता येऊ शकतं आणि यासाठी राज्य सरकारकडून बिबट्याचा अनुसूची 2 मध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान महाराष्ट्रामधील बिबट्यांच्या वाढत्या या संख्येमुळे मानवी जीवनावरती निर्माण झालेलं संकट अत्यंत गंभीर आहे. शहरीकरणामुळे वनक्षेत्र कमी होत असल्यानं बिबट्या नागरी वस्तीमध्ये दिसू लागला. मात्र निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून बिबट्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. मानवानं त्यांच्या अधिवासामध्ये अतिक्रमण केल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं देखील म्हणणं आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजू लक्षात घेऊन सहजीवन आणि सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं लोकशाही मराठीचं मत आहे. त्यानंतर दिवसभरातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. कारण पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणी त्यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला. यावेळी जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी 2018 मध्ये घेतल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेमध्ये दमानिया यांनी या जमीन खरेदी प्रकरणातील एका नवीन नावाचा खुलासा देखील केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार हीच जमीन, हाच सातबारा मुंबई सरकार लिहिलेलं असून 88 नंबरचा गट 1 ते 26 या जमिनीचा व्यवहार निलेश मगर हे पुण्याचे उपमहापौर होते आणि त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी कुणाकडून घेतली तर ज्यांची नावं इतर हक्कामध्ये म्हणजेच कूळ म्हणून लागलेली होती ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. महसूल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार याचा अर्थच असा आहे की ही सगळी मंडळी
मोठ्या जमिनी असल्यास त्यांच्या माणसाकडून ती अडकवली जाते, असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे. 2018 मध्ये मात्र त्यांची गिरीश बापट पुण्याचे पालकमंत्री होते असं सांगत तिथे काही काळासाठी राष्ट्रपती राजवट असल्यानं हा व्यवहार पूर्ण करण्यात आलेला नव्हता असा देखील दावा केला गेलाय. मात्र तेव्हाच ती जमीन अडकवून ठेवण्यात आली. आता थेट सत्ता त्यांची, पालकमंत्री ते, म्हणून आता मुलाच्या नावावर जमीन घेण्याचं धाडस झाल्याचं हे कागदपत्र दाखवतायत, अशी थेट माहिती त्यांनी पुराव्यासकट दिली आहे. या संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडले गेलेल्या आहेत. अंजलीताई, अजितदादा बोलतात मला व्यवहार माहिती नाही, तर मग या व्यवहाराची पाळंमुळं जुनी आणि रुतलेली आहेत असं देखील या पुराव्यांनुसार कसं काय आपण म्हणायचं? कसं आहे की आज आता हे जे डॉक्युमेंट मिळालंय हे 2018चं आहे आणि मी ते सगळ्या बरोबर. माध्यमांना देखील पाठवलंय. निश्चित. म्हणजे असं नाही की मी काही लपवते किंवा मी काही दाखवत नाहीये. हम्म, हम्म. त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत की ती 4 माणसं आहेत घेणारी आणि देणारी 15 माणसांची नावं आहेत. हा, काही ढेरे म्हणून काही कुटुंब आहे आणि 1-2 इतर नावं देखील आहेत त्याच्यात. बरोबर आहे. तर त्या प्रत्येकाचं आधार कार्ड आहे, सगळे डिटेल्स आहेत आणि हा व्यवहार त्याच मुंबई सरकार दिलेल्या जमिनीचा गट नंबर 88 1 ते 26 त्याचे जे भाग होते ते अ, पुन्हा त्याच्यात सुद्धा साईडच्या ह्याच्यात वतन म्हणून लिहिलेलं आहे. सगळं तेच आहे. म्हणजे काही त्याच्यात फरक नाहीये. म्हणून मी ते डॉक्युमेंट सुद्धा सगळ्या माध्यमांना पाठवलेले आहे. असं असताना आता आज मला वाटतं रोहित पवार म्हणाले कारण ते मगर कुटुंब म्हणजे त्यांची सासूरवाडी आहे. हे पण मला माहीत नव्हतं. हे मला पत्रकारांनी सांगितलं जेव्हा ते प्रेस कॉन्फरन्सला आले होते हम्म, तेव्हा. हम्म, हम्म. तर आता मला त्याच्या मागे करण्यामागे काही हेतू काहीच नाहीये. माझ्याकडे ते सोनावणे म्हणून जे त्यांचे ॲडव्होकेट आहेत, त्यांनी कालच ही माहिती दिली. बरं. तर मी पहिली माहिती खर्गे समितीला रात्री कळवली आणि मग आज सकाळी माध्यमांशी बोलले. हम्म, हम्म. तर फॅक्ट असा आहे, की अ, हे डॉक्युमेंट झालेलं आहे. ही पॉवर ऑफ अटॉर्नी घेतलेली आहे. आज त्यांनी क्लॅरिफिकेशन काय दिलं, की म्हणे आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात पुढे मग आम्ही तो विषय ड्रॉप केला. आता काय केलं त्यांचं त्यांना परमेश्वराला माहिती. हम्म, हम्म, हम्म. मला जे सांगितलं गेलं रेव्हेन्यू ऑफिशियल्सकडनं, की हे डेफिनेटली असंच केलं जातं. हे सगळ्या ज्या अशा मोक्याच्या जमिनी असतात, कॉन्ट्रोव्हर्शियल असतात, हम्म, हम्म. तिथे अशी डॉक्युमेंट्स करून अडकवून ठेवायची. बरं. हे जेव्हा वेळ येईल तेव्हा ते चुपचापपणे गिळंकृत करायची. हा एक मोडस ऑपरेंडी आहे. जे मी बरोबर. एक्झॅक्टली हेच मी तिथे मांडलं. हम्म, आता हम्म. अ, अ, रोहित पवार म्हणतात त्यांनी आधी डॉक्युमेंट्स दिली पाहिजेत. त्याच्याशिवाय बोलू नये, कुठल्या परिवाराचं नाव खराब करू नये. मला तर यांचा परिवार आहे हे सुद्धा जसं मी म्हटलं पत्रकारांकडनं आज कळलं. हम्म, मला हम्म, तर हम्म, हम्म. अजिबात माहीत नव्हतं. आणि आता तर मला असं वाटतं, की हे आणि सीरियस झालंय. कारण जर हे निलेश मगर आणि सतीश मगर मला वाटतं त्यांचे सासरे आहेत. मला त्यांच्याशी काहीच घेणं-देणं नाही. हा, हा, हा. जिथे-जिथे जमिनी चुकीच्या असतील, सरकारी जमिनी असतील किंवा लुटल्या गेलेल्या जमिनी असतील, तिथे-तिथे लढायचं आणि त्याच्यात कारण ती सरकारची म्हणजे आपली जनतेची जमीन आहे. बरोबर आहे. कोणालाही ती खाण्याचा बिलकुल अधिकार नाहीये. मला अजून एक गोष्ट तुम्हाला आज मुद्दाम मांडायची आहे, की हम्म, हम्म, आज हम्म. हेच मॅटर शीतल तेजवानीचं हो. अगदी थेट हायकोर्टात देखील आलं होतं. हम्म, हम्म, हम्म. तर काय झालं शीतल तेजवानीनी पुण्याचं सेशन्स कोर्ट मूव्ह केलं होतं 8 तारखेला. हो. तर सेशन कोर्टाने पहिल्याच दिवशी नोटीस काढली हम्म, हम्म. आणि आता नोटीस काढलेली असताना यांना इतकी घाई झाली, की ते आज ते थेट हायकोर्टात पोहोचले. हम्म, हम्म. हायकोर्टात जस्टिस माधव जामदारांनी त्यांना विचारलं, "तुम्ही इथे कशाला आला?" सेशन कोर्टात जायचं. ते म्हणे, "आम्ही तिथे गेलो होतो." ते म्हणे, "सो व्हेन वॉज द मॅटर हे?" ते म्हणे, "8 तारखेला केलं." हा, हा. तर 8 तारखेला तिथे तुम्ही टाकलं, नोटीस इश्यू झाली, लगेच 10ला इथे येण्याची गरज काय आहे? ते म्हणे, "यू विथड्रॉ द मॅटर इमिडिएटली, हम्म, नाहीतर हम्म, हम्म. तुमच्यावर आम्ही कॉस्ट लावू." बरं. आता हे त्यांना ओरडल्यानंतर जस्टिस माधव जामदारांनी तिथल्या प्रॉसिक्युटरला विचारलं, "ही तीच जमीन आहे का? हा, की हा, हा. ज्याच्यात उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे?" तर ते म्हणाले, "हो, ही तीच जमीन आहे." ते म्हणे, "पण आजपर्यंत पार्थ पवारचं नाव एफ-आय-आर मध्ये का नाही आलं?" हे जस्टिस जामदारांनी प्रॉसिक्युशनला विचारलं. बरं. आणि ते ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं. हम्म, कारण हम्म, हम्म. हाच प्रश्न तुमच्या, माझ्या सगळ्यांच्या मनात आहे, की सगळं होतंय, 1 सव्वा महिना उलटून गेला. अजून एफ-आय-आर मध्ये अमेडियाचं आणि पार्थचं नाव का का नाहीये? नाही? कारण पार्थ पवार आपण पहिल्या दिवशीपासून म्हणतोय, 99% चा तो भागीदार असताना हा, हा, हा. त्याचं नाव का आलं नाही? ते आलंच पाहिजे
आणि कायदा जर हा खरंच सगळ्यांसाठी समान असेल तर हे डेफिनेटली झालं पाहिजे. मी तर त्याच्यासाठी लढणार आहे. बरोबर आहे, तुमची लढाई यावेळेला सुरू आहे. मात्र पत्रकार परिषदेमध्ये आणि आत्ता देखील बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, मोडस ऑपरेंडी संदर्भातला. मला एक सांगा, तुम्हाला मला कुठल्याही प्रकारचे जमीन व्यवहार करायचे असतील तर जे काय सरकारचे नियम आहेत किंवा त्या नियम आणि अटींनुसारच आपल्याला ते व्यवहार करावे लागतील. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी जर खरोखर महाराष्ट्रामध्ये सुरू असेल, त्यामध्ये राजकीय व्यक्ती असतील किंवा धनदांडग्यांचा त्यामध्ये समावेश असेल, तर ही मोडस ऑपरेंडी नेमकी काय आहे? ती तुम्हाला मला का नाही जमत? कारण ती आपल्याला येत नाही. हं, सामान्य लोकांची जिथे आपली विचार करण्याची क्षमता संपते, हं. तिथून या लोकांची सुरू होते. कशी? आताच्या हं, घटकेला मला पुण्याला सुद्धा कितीतरी ठिकाणी म्हणजे एक मोठा प्रकल्प आहे अमेनोरा नावाचा. बरं. त्याचे सुद्धा पेपर माझ्याकडे आले आहेत. पण त्याचा अभ्यास करायला कारण मी कुठलाही नुसता मुद्दा घेऊन चघळून सोडून देत नाही. त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास करून तो लावून धरते हो. आणि तो टोकापर्यंत लढते. तर आत्ताच्या घटकेला एकानंतर एक जे माझ्याकडे सगळ्या केसेस येतायत पुण्याच्या, इतक्या शॉकिंग आहेत, की त्यांनी रस्ते आणि अमुक गोष्टी हां. आता समजा म्हाडाला त्यांना घरं द्यायची होती, तर ती घरं कुठे दिली? सरकारच्याच जमिनीवर बरं. सरकारलाच जमिनी दिल्यात. आणि हे सगळेजण करतायत हां. म्हणजे हं, तिथे शरद पवार गट पण तेच करतोय, अजित पवार गट पण तेच करतोय, भाजप पण तेच करतायत आणि शिंदे गट पण तेच करतायत. बरं. त्यामुळे कोणीही एक्सेप्शन नाहीये. सगळीकडे अक्षरशः मी तुम्हाला सांगते ना, महाराष्ट्रात प्रचंड लूट चालली आहे. कुठेतरी हे थांबायला हवं. म्हणूनच आज मी एक सीनियर पत्रकार आहे त्यांच्याशी बोलताना हं, हे हं, हं. देखील म्हटलं, की आपण चांगल्या लोकांनी मिळून आता एक पत्र लिहिण्याची पाळी आली आहे हां, हां, हां. सरकारला आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना देऊया, की आता हे प्लीज थांबवा. आता ही लूट थांबवा, मतांसाठी पैसे वाटणं थांबवा. हा तुमचा गलिच्छ भ्रष्टाचार प्लीज फॉर गॉड सेक आता थांबवा. नाही पाहवत आता आम्हाला. बरोबर आहे. अतिशय कळकळीनं तुम्ही यावेळेला सांगताय आणि उद्विग्न प्रतिक्रिया समोर येताना दिसते, की ज्या प्रकारे सर्वसामान्यांची लूट सुरू आहे, ती कुठेतरी थांबावी. सर्वसामान्यांसाठी जो न्याय आहे, तोच न्याय मात्र हा धनदांडग्यांना असेल किंवा राजकारण्यांना असेल, तो मिळावा यासाठीचा तुमचा लढा सुरूच आहे. लोकशाही मराठी देखील आपल्यासोबत आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या प्रकरणासंदर्भातले अनेक कंगोरे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी टाकलेल्या कॅश बॉम्ब प्रकरणामध्ये आता शेकापनं देखील उडी घेतलेली आहे. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची ईडी आणि सीबीआय सह सर्व सरकारी एजन्सींमार्फत चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे. ही मागणी करत असताना त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती तर गंभीर आरोप केलेतच आहेत. मात्र आमदार दळवी यांच्यावरती सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. खास करून त्यांची या प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी देखील त्यांनी केली. बरं, हे सगळं सांगत असताना मंत्री भरत गोगावले यांचा अशाच प्रकारचा एक व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा चित्रलेखा पाटील यांनी केलाय. या व्हिडिओचा काही भाग आणि स्क्रीनशॉट्स त्यांनी माध्यमांना देखील शेअर केले. दरम्यान माझ्यावरील आरोप खोटे असून चौकशीला सामोरं जायला तयार असल्याची प्रतिक्रिया या व्हिडिओ आणि कॅश बॉम्ब नंतर भरत गोगावलेंनी दिली आहे. शेतकरी कामगार पक्षाची ही मागणी आहे की कालचा जो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला कॅश सोबत महेंद्र दळवींचा, त्याच्यावर शासनाने, केंद्र आणि राज्य शासनाने, सीबीआय, ईडी आणि सगळ्या अँटी करप्शन ब्युरो, सगळ्या एजन्सीज कडनं सखोल त्याची चौकशी केली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे. माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? हे ते कमिशनचे कॅश नाही ना? या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे. यांच्या प्रत्येक अकाउंट वरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे. यांच्या संबंधित असलेले लोक, अधिकारी, आता मुरुडच्या सीओ ची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. कित्येक बिल, कित्येक भ्रष्टाचार तिथून त्या ठिकाणी केलेला आहे. ही मागणी या ठिकाणी मी शेका पक्षाच्या वतीने करते. आम्हाला पण तो विचार करावा लागेल की नेमकी यातली वस्तूची परिस्थिती त्यांनी खुलेआम सांगावं. काय त्या चित्रलेखाने हे काय जे काय वस्तू होती त्यांनी ओपन करून तुम्हाला सांगावं. ते कागद दाखवले, ते फडकवलं. थोडी तरी काहीतरी माणसाने जनाची नाही मनाची तरी ठेवायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पावलं टाकून चालायला लागतात. लक्ष आलं का? आम्ही तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत आम्ही खात्री करत नाही तोपर्यंत आम्ही कोणाच्यावरती आरोप प्रत्यारोप करणार नाही.
लक्षात ठेवा. त्यांनी केलंय, ह्यांनी केलंय का आणि कोणी केलंय, शेवटी ईश्वरवरती आहे. तो कोणाला सोडत नसतो. इथंच करा आणि इथंच भरा. लांब जायची आता आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण मतदार याद्या जाहीर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर होती आणि त्यानंतर निवडणूक ही पुढील आठवड्यामध्ये घोषित होण्याची शक्यता होती. मात्र सध्या महापालिकांच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्यानं त्या दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिलेली आहे. बरं, या बदलामुळे संपूर्ण निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक बाधित होण्याची भीती व्यक्त होतीये. जर यानंतरही राजकीय पक्षांनी मतदार याद्यांमधील घोळावर तीव्र आक्षेप घेतले किंवा काही उमेदवार न्यायालयात गेले तर परिस्थिती आणखी चिघळू शकते. दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुका आता नवीन वर्षामध्ये जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे निर्देश दिलेले होते. मात्र नागपूर आणि चंद्रपूरसह काही ठिकाणी 2 महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली होती. या आरक्षणाबाबतची सुनावणी न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यानं आणि निवडणुकीचा निकाल या याचिकांच्या निकालाशी अधीन राहणार असल्यानं संपूर्ण कायदेशीर गुंतागुंत निस्तरण्यासाठी वेळ लागतोय. आणि याचाच परिणाम म्हणून डिसेंबर अखेरपर्यंत होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आता जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या मात्र गरिबीच्या भीषण वास्तवानं ग्रासलेल्या नाशिकच्या टाके देवगावमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली. जिथे प्रत्येक आईसाठी तिचं बाळ सर्वस्व असतं, तिथे पोटाचे खळगी भरत असताना आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे हतबल होताना एका मातेला आपल्या काळजाच्या तुकड्यांना दुसऱ्याच्या पदरामध्ये द्यावं लागतं. मुलं विकली गेली की दत्तक दिली गेली हा कायदेशीर प्रश्न बाजूला ठेवला तरी ज्या मातेवरती ही वेळ आली तिच्या वेदनेची आणि परिस्थितीच्या क्रूरतेची कहाणी मनाला चटका लावून जाणारी आहे. ही केवळ बातमी नाही आहे, तर मानवी गरिबीच्या टोकाच्या संघर्षाचं एक विदारक चित्र आहे, जे संपूर्ण समाजाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील टाके देवगाव इथल्या बर्ड्याची वाडी परिसरात मुलविक्री प्रकरणानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंबहुना संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे. कष्टकरी संघटनेनं केलेल्या गंभीर आरोपांनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवलेली असून रात्री उशिरा मुलाच्या आणि या मुलांच्या आईवडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत. त्यापैकी एक मयत झालेला आहे. आता 11 मुलं आहेत. त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत. ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे. एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत. आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत. चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत. तर हे संपूर्ण प्रकरण असं आहे की बर्ड्याची वाडी येथे राहणाऱ्या एका महिलेला 12 मुलं आहेत. यातील एक मूल हे मयत असून बाकीच्यांपैकी 3 मुलं हे 3 वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबियांना देण्यात आले. यानंतर मुलांना विकल्याचा खळबळजनक आरोप एल्गार कष्टकरी या सामाजिक संघटनेकडून करण्यात आला. बरं, या तक्रारीनंतर प्रशासन जागं झालेलं असून नाशिक ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन कसून चौकशी सुरू केली. तसंच या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एका विशेष समितीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. तर चौकशी दरम्यान मुलांच्या आईनं धक्कादायक खुलासा केला. परिस्थिती हलाखीची असल्यानं मुलं विकलेली नसून दत्तक दिली असल्याचं त्या महिलेचं म्हणणं आहे.
ते बाळ दत्तक म्हणून दिले. हा. तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं. अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला. हं. त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला. ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून. तुमच्या ओळखीचे आहे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते. हा. ते भाऊबंदात दिला. किती मुलं दत्तक दिलेत आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं. आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12. मुलं किती तुम्हाला? 12 सगळे? जण. 12 आहे. हा. हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले. हो. काय कारण का बरं? आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे त्याच्यामुळे ते दिले आम्ही. खरोखर मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची बातमी. मात्र सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून खरोखरच ही मुलं दत्तक प्रक्रियेनुसार दिली गेली की त्यामागे विक्रीचा छुपा व्यवहार होता याचा छडा लावण्यात येणारच आहे. मात्र ही बातमी आपल्या देशातील गरिबीचं विदारक वास्तव समोर आणणारी ठरते. जेव्हा पोटाची आग इतकी तीव्र होते की एका मातेला आपल्या मुलांपासून दूर व्हावं लागतं, तेव्हा व्यवस्थेचं अपयश थेटपणे उघड पडतं. ही केवळ एका कुटुंबाची कहाणी नाही आहे, तर आज ही मूलभूत गरजांसाठी सुरू असलेल्या संघर्षाचं प्रतीक आहे. अशा घटना संपूर्ण समाजाला आणि प्रशासनाला गरिबी निर्मूलनासाठी अधिक गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडतात, एवढं नक्की. वळूयात पुढच्या आणखी एका धक्कादायक बातमीकडे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं केलेल्या महाविद्यालय श्रेणी तपासणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं. मराठवाड्यामध्ये तब्बल 157 महाविद्यालयांना कोणतीही श्रेणी उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली. महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक होतीये. महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांची स्थिती ही दयनीय असल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे शिक्षणाच्या एकूण गुणवत्तेवरती गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. पाहूयात या संदर्भातला आमचा खास रिपोर्ट. भविष्यातील पिढीचे शैक्षणिक नुकसान. मराठवाड्यात तब्बल 157 महाविद्यालयांना नो ग्रेड प्रमाणपत्र. शिक्षणाच्या बाजारात संस्था चालकांची मनमानी. श्रेणी तपासणीत उच्च शिक्षणाचे धिंडवडे. शिक्षणाच्या बाजारात विद्यार्थ्यांचं नुकसान. अध्यापनाची घसरलेली गुणवत्ता, शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या पायाभूत सोयी सुविधा, अभ्यासक्रम आणि परीक्षांमधील त्रुटी, तसेच व्यावसायिक शिक्षणाचा अव्यवस्थितपणा वाढणे यांसारख्या अनेक समस्यांमुळे उच्च शिक्षणाच्या दर्जाला बाधा पोहोचली, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होतोय. शिक्षणाचा बाजार मांडलाय असं अलीकडे सर्रास ऐकायला मिळतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी मात्र ते प्रत्यक्षात दाखवूनच दिलं. मराठवाडा विद्यापीठाच्या महाविद्यालय तपासणीत मूलभूत सुविधांचा दुष्काळ आढळून आला. तपासणी करण्यात आलेल्या 418 पैकी 157 महाविद्यालय कोणत्याही श्रेणीत बसत नाहीये, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. अधिक श्रेणी असलेले 1 महाविद्यालय, अधिक श्रेणी असलेले 13 महाविद्यालय, श्रेणी असलेली 38 महाविद्यालय, बी श्रेणी असलेली 66 महाविद्यालय, बी अधिक श्रेणी असलेली 49 विद्यालय, सी श्रेणी असलेली 80 महाविद्यालय, श्रेणी नाहीत अशी 157 महाविद्यालय, प्रतिसाद नाही अशी 5 महाविद्यालय, तर तपासणी नाही अशी 9 महाविद्यालय. जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील महाविद्यालयांची परिस्थिती समाधानकारक नाहीये. जालना जिल्ह्यात 38, बीडमध्ये 33 तर धाराशिवमध्ये 17 महाविद्यालयांना नो ग्रेड मिळाली आहे. बी आणि सी ग्रेडचं प्रमाणही मोठं आहे. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमी होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. यामुळे अनेक महाविद्यालयांची संलग्नता आणि प्रवेश प्रक्रियेवरही भविष्यात मर्यादा येऊ शकतात. शैक्षणिक संस्थांना सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आज घडीला ते महाविद्यालय विद्यापीठाला अफिलिएट नाही.
त्यांना ॲप्लिकेशन फीस भरलेली नाही. ॲप्लिकेशन कमिटीचा रिपोर्ट आम्ही अकॅडमिक काउन्सिलमध्ये ठेवत असतो. अकॅडमिक काउन्सिलला मान्यता दिल्यानंतर मग त्यांना ॲप्लिकेशन फीस भरावी लागते. परंतु त्यांना ॲप्लिकेशन फीस भरलेली नाही आणि अकॅडमिक काउन्सिलमध्ये हा रिपोर्ट गेलेलाच नाही. त्याच्यामुळे विद्यापीठाची कसल्याही प्रकारची चूक नाही. त्याला सर्वस्वी जबाबदार साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे त्या ठिकाणी जबाबदार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्र सर्वाधिक चिंताजनक आहे. येथील 170 वरिष्ठ महाविद्यालयांपैकी तब्बल 69 महाविद्यालयांना नो ग्रेड मिळाली आहे. फक्त एकच संस्था A++ ग्रेडसह आघाडीवर. काही महाविद्यालयांनी प्रतिसादही दिलेला नाहीये. यात संपूर्ण प्रकरणात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची आणि शैक्षण विभागाची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालंय. मला आई वडील दोन्ही नाहीये. मी माझ्या स्वतःच्या जीवावरती शिक्षण करत होते. कंपनीमध्ये काम करून मी त्यांची फीस भरली. किती फीस भरली? 10,000 रुपये. त्यांनी त्या दिवशी कॉल केला. मी त्यांना म्हटले एक्झाम फॉर्मचं काय सर. सर काय म्हटले की दीदी फक्त तू फीस भर, पैसे भर, एक्झाम फॉर्मचं तुला हॉल तिकीट भेटेल ती माझी जिम्मेदारी. का भेटत नाही आम्हाला हॉल तिकीट? सगळ्या कॉलेजचे 4 तारखेला पेपर होते आणि आमच्याच कॉलेजचे का नाही झाले? मराठवाड्यातील सर्वात मोठं विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचं पितळ उघडं पडलंय. भरमसाठ शुल्क आकारून अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्या आणि जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा बाजार या महाविद्यालयांनी मांडल्याचं यातून स्पष्ट होतंय. अशा शैक्षणिक संस्थांवर आणि निकषात न बसणाऱ्या महाविद्यालयांवर राज्य सरकारने तातडीनं कठोर कारवाई करून भावी पिढीचं संरक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. विद्यापीठानं जेव्हा तपासणी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय, ज्यामध्ये परिपूर्ण मनुष्यबळ नाहीये, प्राचार्य नाहीयेत, शिक्षक नाहीयेत, सेवा सुविधा नाहीयेत. मात्र त्या ठिकाणी महाविद्यालय थाटलेले आहेत आणि दुसरीकडे एक व्यवसाय केला की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे हे धक्कादायक वास्तव समोर आलंय आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचं देखील यातून स्पष्ट दिसतंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. राज्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी विधानसभेमध्ये अनोखं आंदोलन केलं. त्यांनी थेट बिबट्याचा वेश परिधान करून अधिवेशनामध्ये प्रवेश केला. कारण पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भ असा बिबट्यांचा उपद्रव सध्या वाढताना दिसतोय. त्यांनी लक्ष वेधल्यानंतर मात्र या संदर्भात दिवसभरामध्ये चर्चा देखील झालेली आहे. याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेत. शरदजी, बिबट्यांचा प्रश्न हा अतिशय गंभीर होत चालल्याचं दिसून येत आहे. ज्या प्रकारे आज तुम्ही एंट्री केली त्यानंतर मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे अधिक संवेदनशीलतेनं पाहू लागलेलं होतं. बिबट्यांचा संचार सर्वत्र आहे. मात्र बिबट्यांसंदर्भामध्ये सुरू असलेल्या चर्चेवरती मिळणारी जी उत्तरं आहेत त्यापासून तुम्ही समाधानी आहात का? शेळ्यांचा प्रश्न असेल किंवा मग आता ज्या प्रकारे जंगलांवरती मानवाचं सुरू असलेलं अतिक्रमण असेल, कसं पाहता तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे? कारण जुन्नरचा परिसर हा बिबट्यांसाठी ओळखला जाऊ लागला आहे. मानवी वस्त्यांमध्ये वाढणारं त्याचं प्रमाणही आपल्याला पाहायला मिळत आहे. कसा मांडणार आहात हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेसमोर? शरदजी, मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की या संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये जो बिबट्याचा वाढता जो गंभीर प्रश्न आहे तो संपूर्ण जुन्नर बरोबरीने तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र आता हे बिबटच्या हल्ल्याच्या सावटाखाली आहे आणि संकट खरं तर त्या बिबट्याचं संपूर्ण महाराष्ट्रावर आता पसरलेलं आहे. माझी मुख्यमंत्र्यांना प्रथमतः विनंती आहे की हे संपूर्ण जे आपल्याला राज्य जे आहे ते आपल्याला बिबटचा असलेलं डबल आवाज येतोय, माझा आवाज मला घुमतोय. निश्चित मी तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न आपण करूयात. तुम्ही सलग बोलू शकता. मी विनंती केलेली आपल्या तांत्रिक टीमला. बोला. बिबटच्या बाबतीमध्ये मला सांगावं लागेल की आपण घोषित करावं बिबट आपण राज्य म्हणून. हो हो. कारण अतिशय गंभीर विषय आहे आणि ह्या गंभीर विषयाकडे शासनाने अतिशय जबाबदारीने पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण 3 महिन्यामध्ये 55 लोक गेले माझ्या भागामध्ये. आज विदर्भ असेल, मराठवाडा असेल, आज सगळे नागपूरला आदिवासीपासून तर 10 किलोमीटरच्या अंतरावर
2 तास धुमाकूळ घातला होता सगळ्या संपूर्ण बिबट्याने. मग त्याला बेशुद्ध करण्यात आलं, त्याला उचलण्यात आलं. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक ही काय परिस्थिती आहे. आणि खरं तर हे सर्व लेपर्ड जे आहे ते जंगलात राहत नाही. हे सर्व बिबटे आज संपूर्ण शेतामध्ये राहतात, ऊसाच्या शेतामध्ये राहतात, तिथे जन्माला येतात आणि तिथले सर्व भक्ष्य त्यांनी खाल्लेलं आहे. काही लोक तर्कवितर्क करतात की हे जंगलामध्ये आहे, जंगलामध्ये त्यांना शेळ्या सोडल्या पाहिजेत. तर शेळ्या सोडून हे होणार नाही आणि कुठली नसबंदी करून हे होणार नाही. त्याप्रमाणे आता केंद्राने सांगितले की तुम्ही 3 लोकांची नसबंदी करा प्रयोग म्हणून. तर असं होत नाही. आपल्याला तेवढा वेळ देखील नाही. माणसं झपाट्याने मरत चाललेली आहेत, महिला विधवा होत चाललेल्या आहेत, शेतकरी शेतात जायला तयार नाही, आमची लहान लहान मुलं शाळेत जायला तयार नाही, लहान मुलं अंगणामध्ये आता खेळत नाहीत. बरोबर. इतकी गंभीर परिस्थिती असताना आपण आता पुन्हा सांगते की तो नरभक्ष असेल त्याला गोळी मारा. आता नरभक्ष तुम्ही आयडेंटिफाय कसा करणार? आयडेंटिफाय करायला 3 महिने लागतात. त्यामुळे माझी विनंती शासनाला आपल्या माध्यमातून एवढीच आहे की आपण पहिल्यांदा 2 रेस्क्यू सेंटर करा. एक छोटं आमच्याकडे आज बिबट निवारा केंद्र माणिक 2 जुन्नरला आहे, तिथे 40 बिबट्या ठेवायला 2000 साली आम्हाला परवानगी दिली होती सेंटरने, केंद्राने त्याची देखभाल करायची. तशा पद्धतीने या सगळ्या लोकांना तुम्ही 2 मोठे रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये 40 हेक्टर फॉरेस्ट लँड आहे, तिथे तातडीने तुम्ही 90 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे 3 महिन्याच्या आतमध्ये हा गंभीर विषय डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी सुमोटो त्या ठिकाणी 2 रेस्क्यू सेंटर बनवावे, एक जुन्नर मध्ये आणि शेजारी नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगर मध्ये. आणि मेल आणि फिमेल हे दोन्ही बिबट्या त्या ठिकाणी ठेवावे. मला खात्री आहे वर्ल्ड वाईज जे काही समजा संघटना आहे, वन्यजीव संघटना, किंबहुना या वन्यजीव संघटनेचे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही हा शेड्यूल 1 मधला जो प्राणी आहे त्याला तुम्ही न मारता, नसबंदी न करता तुम्ही जर त्याला पकडून जर जेरबंद केलं तर त्यांचं खाण्याचं जे आहे किंवा त्यांचा मेंटेनन्स जो आहे तो आम्ही शासनाला पुरवू. तर माझी विनंती आहे की इथून पुढे कुठलेही प्रयोग न करता, या प्रयोगाच्या नादी न लागता आणि वेळ आणि पैसा शासनाचा न घालवता तातडीने 2 रेस्क्यू सेंटर बनवणे आणि 90 दिवसामध्ये हे 2000 बिबट नर आणि मादी वेगळे ठेवणे हीच काळाची गरज आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे शरदजी, तुम्ही एका बाजूला सरकारला ही मागणी करताना दिसताय, मात्र आज दिवसभरात आणखी एक विदारक चित्र पाहायला मिळालं. रेस्क्यू सेंटरची एका बाजूला मागणी होतीये, मात्र रेस्क्यू करत असलेल्या व्हॅन किंवा गाड्या ज्या वेळेला बंद पडतात त्यावेळेला काय परिस्थिती निर्माण होते हे देखील आपल्याला पाहावं लागलं. सुसज्जता या सगळ्या समस्येवरती असायला हवी एवढं मात्र निश्चित. धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठी बरोबर या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी. सुरतच्या प्रसिद्ध राज टेक्सटाईल मार्केटमध्ये भीषण स्वरूपाची आग लागलेली असून यामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली होती. आग इतकी भीषण होती की पाहता पाहता आगीच्या ज्वाळांनी इमारतीचा ताबा घेतला. मार्केटच्या 8व्या मजल्यापर्यंतची अनेक दुकानं या आगीमध्ये अक्षरशः जळून खाक झाली असल्याची माहिती मिळते. आगीचे उंच लोट पाहून संपूर्ण परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक पथकं तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. सुदैवानं ही घटना घडली तेव्हा मार्केटमध्ये गर्दी कमी होती आणि त्यामुळे जीवितहानी टळली असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं असण्याची भीती व्यक्त केली जाते. सर्वांच्या जेवणामधील अविभाज्य घटक म्हणजे तांदूळ. याच तांदळाकडे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोर्चा वळवलाय. कारण ट्रम्प यांनी कृषी आयातीवर नव्यानं टॅरिफचे संकेत दिले आहेत. त्यामध्ये भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांचा समावेश आहे. त्याला कारण ठरली आहे अमेरिकेतील शेतकऱ्यांची तक्रार. स्वस्त दरातील परदेशी वस्तूंमुळे अमेरिकन उत्पादनांना नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी यावेळेला उपस्थित केली. त्यानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. टॅरिफमुळे धक्का पोहोचलेल्या अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी $12 बिलियन पॅकेजची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. व्हाईट हाऊस इथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारत आणि कॅनडा संदर्भातले संकेत दिले. बाजारपेठेमध्ये कमी किमतीनं तांदूळ येत असल्यानं त्याचा अमेरिकन बाजारपेठेवर परिणाम होत असल्याचं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
अगदी काही देश अमेरिकेच्या बाजारामध्ये कमी दरानं तांदूळ टाकत असल्याचा आरोप झाल्यानं त्याची पडताळणी ट्रम्प करणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे. त्यांनी त्यानंतर थेट कमी किमतीमध्ये माल विकणारे देश विश्वासघात करत असल्याचा आरोप करत टॅरिफ लावणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान भारताला आपल्या देशात तांदूळ विक्री करण्याची परवानगी आहे का असं ट्रम्प यांनी सहकारी मंत्र्यांना विचारलं. त्यावर नाही असं म्हणत आपण अजून त्यांच्याशी व्यापारावरती चर्चा करत असल्याचं उत्तर मिळालंय. खरं तर हा संपूर्ण प्रकार अशा वेळी उघडकीस आलेला आहे जेव्हा भारत आणि अमेरिका दोघेही त्यांच्या आर्थिक संबंधांना स्थिर करण्यासाठी व्यापारी करारावर भर देत आहेत. ट्रम्प यांनी याआधी भारतीय वस्तूंवर 50% इतका टॅरिफ लावलेला होता. तर याआधीच रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारतावरती अतिरिक्त टॅरिफ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलाय हे मात्र निश्चित. वळूयात पुढच्या बातमीकडे. अक्षय खन्ना, रणवीर सिंग आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेला धुरंधर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय. रिलीज झाल्यापासूनच सिनेमानं बॉक्स ऑफिसवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट जोरदार कमाई देखील करतोय. मात्र धुरंधरनं यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केलेला असून रिलीजच्या अवघ्या 3च दिवसात सॅकनीलच्या अपडेटनुसार 100 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. सिनेमाची आतापर्यंतची कमाई नेमकी किती झाली आहे यावर एक नजर टाकूयात. पहिल्या दिवशी 28 कोटींचा गल्ला, दुसऱ्या दिवशी 32 कोटींची कमाई, तिसऱ्या दिवशी 43 कोटी, तर चौथ्या दिवशी 23.25 कोटींची कमाई, पाचव्या दिवशी 10 वाजेपर्यंत 25.83 कोटी रुपयांची कमाई आतापर्यंत केलेली आहे. तर धुरंधरचं एकूणच कलेक्शन जर पाहायला गेलं तर 152.8 कोटी इतकी कमाई त्यानं केलेली आहे. बरं, या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये रणवीर सिंग झळकलेला आहे. मात्र सर्वत्र कौतुक होत आहे ते म्हणजे अक्षय खन्नाचं. त्याच्या अभिनयानं पुन्हा एकदा रहमान डकैतचं नाव चर्चेत आणलं. गुगलवर आणि यूट्यूबवर सध्या रहमान डकैत बद्दल सर्च सुरू आहे की कोण होता नेमका रहमान डकैत. तर रहमान डकैत हा कराचीतील लियारी भागातील एक मोठा डॉन होता जो काहींसाठी हैवान तर काहींसाठी तारणहार होता. त्याच्या क्रूर कारवाया, राजकीय सत्ता आणि सिस्टम सारखी पकड यामुळे तो पाकिस्तानच्या गुन्हेगारांच्या दरम्यान एक सर्वात भीषण नाव म्हणून ओळखला गेलेला आहे. तर एकंदरीतच रहमानचं बालपण आणि गुन्ह्यांच्या सुरुवातीबद्दल बोलायचं झालं तर त्याचा जन्म लियारीमध्ये झाला, ज्या भागामध्ये फक्त गरिबी आणि गुन्ह्यांची पार्श्वभूमी होती आणि तिथल्या मुलांसाठी केवळ खेळणं, काम करणं आणि गुन्हेगारी हाच पर्याय उरायचा. 13 वर्षांच्या वयामध्ये क्षुल्लक कारणामधून रहमाननं पहिला खून केला आणि लवकरच मुलगाही गुंड होण्यापासून बाहेर पडून मोठ्या गँगचा प्रभावशाली सदस्य देखील तो बनला. बरं, विशेष म्हणजे तो इतका क्रूर होता की त्याची आई देखील त्याच्यापासून वाचू शकली नाही, कारण चारित्र्याच्या संशयातून आपल्या आईची हत्या केल्याची कबुली रहमाननं पोलीस तपासात दिलेली आहे. लियारीचा माजी डॉन हाजी लालू त्याचा गुरु होता आणि त्यानं रहमानला दिसायला मुलासारखं वागवलं. मात्र नंतर पैशांसाठी त्याच्याशी बेईमानी केल्यानं रहमानच्या लक्षात आलं की गुन्हेगारांच्या जगामध्ये कुणी कुणाचं नसतं. हाजी लालूचाच दुसरा मानसपुत्र अरशद पप्पू रहमानचा कट्टर शत्रू ठरला. त्यांच्यामधील वैर वाढवणाऱ्या गोष्टी जसं की कब्रमधून रहमानच्या नातेवाईकांचं शव बाहेर काढणं, एकमेकांच्या नातेवाईकांच्या हत्या आणि मृतदेहांशी असभ्य वागणूक या सर्व घटनांनी लियारीला एक भयानक ओळख प्राप्त करून दिली. रहमान आणि अरशद यांच्या शत्रुत्वामुळे त्यांच्या टोळीतील आणि नातेवाईकांमधील कित्येकांचे बळी देखील गेले. बरं, संपूर्ण सिस्टममध्ये रहमानचा दबदबा पाहायला मिळत होता. रहमाननं हप्ता, पाणी, टँकर, दुकानं, रस्ते आणि हातगाड्यांवरती आपला प्रभाव उभारून पोलीस, नेते आणि व्यापारी सगळ्यांना आपल्या आधारावरती अवलंबून ठेवलेलं होतं. तरी देखील गरिबांच्या रुग्णालयाच्या बिलामध्ये
मदत करणारा, लग्नांमध्ये आर्थिक सहाय्य करणारा आणि फुटबॉल स्पर्धांचा प्रायोजक म्हणून काही लोक त्याला रहमान भाई तसंच रॉबिन हुड म्हणत होते, तर श्रीमंत वर्गात त्याच्यामुळे घबराट होती, हे देखील एक सत्य. बरं, काही जण म्हणतात की बेनझीर भुट्टोवरती झालेल्या हल्ल्याच्या वेळी देखील तिच्या बुलेट प्रूफ कारचं स्टिअरिंग रहमानकडेच होतं. म्हणजे बक्षीस असलेला गुन्हेगार देशातील एक मोठ्या नेत्याचा रक्षक बनून उभा होता आणि त्याला त्यांची तपास यंत्रणा शोधत होती. ही पाकिस्तानच्या व्यवस्थेची एक मोठी करामातच होती, कारण त्याच्या डोक्यावर एका बाजूला बक्षीस होतं. राजकारण्यांनी त्याचा फायदा घेतला आणि पोलीसही त्याचा भयासाठी उपयोग दोन्ही देखील करत होते. त्यामुळे रहमान फक्त डॉन नव्हे तर संपूर्ण सिस्टमचं प्रतीक देखील बनला. शेवटी पोलीस अधिकारी चौधरी असलमचा सामना करून रहमानचा खात्मा झाला, तरी देखील त्याच्या मृत्यूनंतर उझैर बलोच आणि बाबा लाड सारखे नवे डॉन समोर आले. उझैरनं अरशद पप्पूचं अपहरण करून त्याचं डोकं कापलं आणि ते डोकं त्यानं जनतेमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी फेकून दिलं. दररोजच्या घटनांमुळे लोकांमध्ये क्रूरता इतकी विस्तारली गेलेली होती की लोकांनीही अरशदच्या डोक्यानं फुटबॉल खेळला. रहमानची कथा लियारीच्या भिंतीवरती अजूनही जिवंत आहे. काहींसाठी तो राक्षस तर काहींसाठी तारणहार आणि जगासाठी एक गँगस्टर जो छोट्या पडद्यावरील चित्रपटांच्या तुलनेमध्ये अधिक नाट्यमय होता. त्यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. जागतिक प्रभाव आणि लष्करी सामर्थ्याच्या आधारे ठरवण्यात आलेल्या ताज्या जागतिक शक्ती क्रमवारीनुसार अमेरिकेनं आपले अव्वल स्थान कायम राखलंय. US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टच्या 2025च्या अहवालानुसार जागतिक धोरणं आणि आर्थिक निर्णयांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या देशांमध्ये अमेरिका आजही पहिल्या क्रमांकावरती आहे. या क्रमवारीनुसार चीननं दुसरं स्थान पटकावलंय तर रशिया तिसऱ्या स्थानावरती आहे. या अहवालामध्ये एक धक्कादायक निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे राजकीय प्रभाव आणि मजबूत लष्करी क्षमता असूनही भारताला टॉप 10 शक्तिशाली देशांमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. दरम्यान ही यादी कशी ठरवली जाते, यासाठीचे निकष काय असतात, हा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झालेला असेल. ते आपण पाहणार आहोतच. मात्र जगातील शक्तिशाली देश, त्यांचं सामर्थ्य, अमेरिका, लष्करी खर्चामध्ये सर्वाधिक गुंतवणूक, बहुआयामी अर्थव्यवस्था, अग्रगण्य तांत्रिक उद्योग, त्यानंतर चीन, AI सह वेगवान तांत्रिक प्रगती, अवाढव्य अर्थव्यवस्था, जागतिक उत्पादन केंद्र. त्यानंतर तिसऱ्या स्थानावरती आहे रशिया, विपुल नैसर्गिक साठे, प्रभावी लष्करी शक्ती, जागतिक स्तरावर धोरणात्मक प्रभाव. सौदी अरब, मोठा खनिज तेल साठा, विस्तारणारा पर्यटन उद्योग, उदयोन्मुख जागतिक शक्ती. जर्मनी, प्रमुख आर्थिक सामर्थ्य, अक्षय ऊर्जा क्षेत्रात नेतृत्व, भक्कम औद्योगिक पाया. जपान, प्रगत तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक. दक्षिण कोरिया, आधुनिक तांत्रिक विकास, सेमीकंडक्टर उत्पादनात जागतिक अव्वल स्थान. औद्योगिक क्षेत्रामधील प्रगती, संरक्षण विषयक क्षमता, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव, हे आपण पाहतोय फ्रान्स बाबतीत. इस्रायल, नाविन्यपूर्ण संशोधन, प्रबळ संरक्षण तंत्रज्ञान, सायबर सुरक्षेत आघाडी. त्यानंतर ब्रिटन, तांत्रिक स्टार्टअप्सचं केंद्रस्थान, जागतिक वित्तीय केंद्र, प्रभावी मुत्सद्दी धोरण. संयुक्त अरब अमिरात, अर्थव्यवस्थेचे विविधीकरण, महत्वाकांक्षी जागतिक राजकीय भूमिका. भारत, भक्कम आर्थिक पाया, लष्करी सामर्थ्य, वाढत्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सहभाग. जगातील शक्तिशाली देश आणि त्यांची सामर्थ्य आपण पाहिली. दरम्यान ही यादी कशी ठरवली जाते, यासाठीचे निकष नेमके काय असतात, हा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झालेला असेल. तर यासाठी 5 बाबी अतिशय महत्त्वाच्या ठरत असतात. पहिलं म्हणजे नेतृत्व क्षमता, आर्थिक शक्ती, राजकीय प्रभाव, मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध, लष्करी क्षमता याचा विचार देखील यामध्ये केला जात असतो. या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.